इथर्स हे बघा अल्कोहोल फिनॉल्स थोडेफार सिमिलर आहेत. मागच्या धड्यातले हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ज्या होत्या त्या पण बऱ्यापैकी ओळखीच्या सिमिलर दिसतात, त्यामुळे ते कंटेंट लक्षात राहतं. सर्वात कमी उल्लेख ओसी मध्ये सर्वात कमी यूज इथर कशाचा येतो? इथरचा. इथर जास्त ठिकाणी संबंधित येत नाही, त्यामुळे इथर लवकर लक्षात राहणार नाही. पहिला पॉईंट तर तुम्हाला अडचण इथं होणार आहे. सो इथरचे बाकी पॉईंट स्टार्ट करण्याच्या आधी इथर जे पहिल्या लेक्चरला इंट्रोमध्ये आपण अल्कोहोल म्हणजे काय, फिनॉल म्हणजे काय, इथर म्हणजे काय आणि सुरुवात त्याची जी शिकलो होतो तिथला एक पॉईंट म्हणजे 2 आठवड्यापूर्वीचा एक पॉईंट तुम्हाला आठवण देतो. सो इथरचा फंक्शनल ग्रुप असणार, मध्ये कोण असणार? ऑक्सिजन, आणि दोन्ही बाजूंना काय असणार आहेत? अल्काइल ग्रुप. काय असणार आहेत? अल्काइल ग्रुप. हे दोन्ही ग्रुप सेम असू शकतात किंवा नसू शकतात. सो इथून पुढे पूर्ण कान आणि पूर्ण रेडी. सो इथर्समध्ये पहिल्या शब्दापासून आधी तुम्हाला त्याच्या इंट्रोमध्ये इथर्स. सो इथर्समध्ये पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की इथरचं स्ट्रक्चर, इथरमध्ये मिडलला कोण असणार? ऑक्सिजन, आणि एका बाजूला एक अल्काइल ग्रुप, दुसऱ्या बाजूला दुसरा अल्काइल ग्रुप. हे इथरचं बेसिक स्ट्रक्चर असणार. सो इथर ओळखताना ह्या दोघांकडे नाही लक्ष द्यायचं. लक्ष तुम्ही याच्याकडे द्यायचं की मिडलला ऑक्सिजन आहे आणि सिंगल बॉन्ड आहे. इथर्स ओळखण्यासाठी तुम्हाला एक अवेअर करून ठेवतो. बरेचसे कार्बोनिल कंपाऊंडचे स्ट्रक्चर आणि इथरचं स्ट्रक्चर सेम दिसेल तुम्हाला. बरेचसे कार्बोनिल कंपाऊंड किती माहिती तुम्हाला? 3. एक आहे अल्डिहाइड, दुसरा आहे कीटोन, तिसरा आहे कार्बोक्झायलिक ॲसिड. या तिघांना आपण काय म्हणतो? कार्बोनिल कंपाऊंड्स. ज्यांच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्यांना आपण कार्बोनिल्स म्हणतो. त्याच्यामध्ये चौथा येतो इथर, आणि इथरचा इश्यू काय की या चारींमध्ये ऑक्सिजन आहे. अल्डिहाइडमध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे? CHO. कीटोनमध्ये C डबल बॉन्ड O, आणि इथं कार्बोक्झालिक ॲसिडमध्ये COOH. परत कोण आला? ऑक्सिजन. इथरमध्ये पण कोण आला? ऑक्सिजन. त्यामुळे ह्या चारही कंपाऊंड्सला ओळखताना, यांचं नॉमेनक्लेचर करताना खूप वेळा सिरियस चुका होतात. तर तिथं पण तुम्हाला असं आढळेल की ह्या कार्बोनिल कंपाऊंड्सचं नेमिंग वगैरे करताना, आयडेंटिफाय करताना बऱ्यापैकी कन्फ्युजन यायला लागतं. सो मग इथरला पटकन पिकअप करण्यासाठी काय लक्षात घ्यायचं? तुम्हाला सेंटर प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंड मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला कार्बनशी कनेक्शन्स दिसतील. COH अल्कोहोल झाला, CHO अल्डिहाइड झाला, COOH कार्बनपासूनच सुरुवात, C डबल बॉन्ड O कार्बनपासूनच सुरुवात. फक्त इथर्स काय? सेंटरला कोण येतो? ऑक्सिजन. मग ज्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन दिसतो, ऑक्सिजन नजरेपुढून काढला की उरलेले फक्त हायड्रोकार्बन दिसतात, तेव्हा म्हणायचं इथर. तेव्हा काय म्हणायचं? इथर. पहिला पॉईंट हा झाला. आणि मेन म्हणजे उरलेल्या तिन्ही ठिकाणी ऑक्सिजन डबल बॉन्डने ॲपियर होतो. किती बॉन्डने ॲपियर होतो? डबल बॉन्डने. उरलेल्या तिन्ही कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड CHO कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, इकडे कोण आला? हायड्रोजन. कीटोन्स C डबल बॉन्ड ऑक्सिजन. कार्बोक्झायलिक ॲसिड COOH कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, हायड्रोजन, वरती डबल बॉन्ड ऑक्सिजन. म्हणजे या तिन्हींमध्ये ऑक्सिजन ॲपियर होताना डबल बॉन्डने ॲपियर होतो. इथरमध्ये किती बॉन्डने ॲपियर होतो? तो सिंगल बॉन्ड. त्यामुळे तुम्हाला ऑक्सिजनला डबल बॉन्ड एक पण दिसला नाही कोणत्याच ऑक्सिजनला, समजायचं आपण इथर्सविषयी बोलतो आहोत. कोणाविषयी बोलतोय आपण? इथर्सविषयी. पहिला पॉईंट हा झाला. इथर्समध्ये इथरचे प्रकार आहेत 2. एकाला म्हणतो आपण सिमेट्रिकल इथर. एकाला काय म्हणतो आपण? सिमेट्रिकल इथर. दुसऱ्याला आपण म्हणतो असिमेट्रिकल इथर. एकाला काय म्हणतो आपण? सिमेट्रिकल इथर. दुसऱ्याला आपण म्हणतो असिमेट्रिकल इथर. सो याचे 2 टाईप्स आहेत. जसं हॅलाइडचे भरपूर सारे टाईप शिकलो आपण. अल्कोहोल्समध्ये आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आलं लक्षात? तसं इथं 2 टाईप्स आहेत इथरचे. सो पहिली टाईपला आहे त्याला आपण म्हणतो सिमेट्रिकल. काय म्हणतो त्याला आपण? सिमेट्रिकल. आणि दुसऱ्या टाईपला म्हणतो आपण असिमेट्रिकल. ओके, म्हणजे ठेवून. सो बोथ अल्काइल ग्रुप्स सेम असतील तर त्यांना आपण म्हणतो सिमेट्रिकल इथर. काय म्हणतो? सिमेट्रिकल इथर. इथं ॲपियर झालेला ग्रुप, इथं ॲपियर झालेला ग्रुप काय? सेम. सो त्याला काय म्हणणार तुम्ही? सिमेट्रिकल इथर. आणि जिथं हे 2 ग्रुप सेम नसतील, अल्काइल ग्रुप्स आर नॉट सेम, इथं हे 2 ग्रुप सेम नसतील त्यांना तुम्ही म्हणणार असिमेट्रिकल इथर. त्यांना काय म्हणणार तुम्ही? असिमेट्रिकल इथर. त्यांना काय म्हणणार पोरांनो तुम्ही? असिमेट्रिकल इथर. पॉईंट लक्षात आला का? असिमेट्रिकल इथर. यांचं नॉमेनक्लेचर करताना तुम्हाला त्यावेळेस पहिल्या लेक्चरच्या वेळेस नियम सांगितले होते. सो सिम्पली यांना वाचताना कसं वाचतात? सो एका ग्रुपचं नाव आधी घ्या, त्याला ऑक्सी जोडा आणि नंतर उरलेल्या ग्रुपचं नाव लिहा. म्हणजे याचं एक उदाहरण घ्या. मी तर जर समजा लिहिला C3H7
आणि इथं C3H7 मध्ये कोण आला ऑक्सिजन, परत त्याच्या शेजारी कोण आला C3H7. हा रॉ फॉर्म्युला, जस्ट फॉर्म्युला लिहिला मी. सो सेंटरला कोण आहे ऑक्सिजन, इकडे किती कार्बन आहेत 3, इकडे पण किती कार्बन आहेत 3. मग याचं नाव काय कसं दिलं बघा, 3 कार्बनला नाव काय प्रोपेन, 3 कार्बनला नाव काय प्रोपेन, 3 कार्बनला नाव काय प्रोपेन. मग लिहिताना कसं लिहिणार तुम्ही प्रोपॉक्सी, प्रोपॉक्सी प्रोपेन, प्रोपॉक्सी प्रोपेन मेन शब्द आहे हा. ऑक्सी शब्द आला की समजायचं इथं, ऑक्सी शब्द आला की काय समजायचं इथर. अरे समजते ना सर्वांना, ऑक्सी शब्द आला की काय समजायचा इथर. प्रोपॉक्सी प्रोपेन, प्रोपॉक्सी प्रोपेन मध्ये कोण ऑक्सिजन, एका अल्काइल ग्रुपचं नाव आधी, दुसऱ्या अल्काइल ग्रुपचं नाव नंतर. इथं दोन्ही ग्रुप काय आहेत सेम, इकडे पण प्रोपाइल ग्रुप आहे, इकडे पण कोणता ग्रुप आहे प्रोपाइल. त्यामुळे तुम्ही नाव काय दिलं प्रोपॉक्सी प्रोपेन. काय नाव दिलं प्रोपॉक्सी प्रोपेन. हा आपला इथला पहिला पॉइंट. याचा एक एक्झाम्पल आपण साईडला लिहूया. समजा मी इथं लिहिलं C3H7, इथं आला ऑक्सिजन आणि सपोज इथं आपण दिला मिथेन. काय लिहिलं आपण मिथेन, इथं मिथेन येताना CH3, सॉरी फॉर दॅट CH2. आलं लक्षात. आता हे इतर कसं आहे असिमेट्रिकल, कशावरनं ऑक्सिजनच्या इकडचा अल्काइल ग्रुप, ऑक्सिजनच्या इकडचा अल्काइल ग्रुपला किती कार्बन आहेत 3, ऑक्सिजनच्या तिकडच्या अल्काइल ग्रुपला किती कार्बन आहे 1. दोन्ही कार्बनची संख्या सेम आहे का नाही. सो अल्काइल ग्रुप काय झाले वेगवेगळे, अल्काइल ग्रुप काय झाले वेगवेगळे. अल्काइल ग्रुप वेगवेगळे झाले म्हणजे इथंचा कोणता प्रकार आहे हा असिमेट्रिकल. मधला शब्द ऑक्सी हा परमनंट झाला. फक्त प्रश्न एवढा आहे की कोणता अल्काइल ग्रुप, कोणता अल्काइल ग्रुप इकडे येईल आणि कोणता अल्काइल ग्रुप इकडे येईल. जुनी पद्धत होती, याच्यात काय करायचे, जो हायड्रोकार्बनचा अल्फाबेट आधी येतो, ज्या हायड्रोकार्बनचा अल्फाबेट आधी येतो तो आधी, दुसरा नंतर. समजा इकडे प्रोपाइल आहे, इकडे कोण आहे मिथेन आहे, मग ABCD मध्ये P आधी येतो की M आधी येतो. मग तुम्ही कसं वाचणार याला मिथाइल प्रोपाइल इथर, कसं वाचणार याला मिथाइल प्रोपाइल इथर. याला वाचणार डाय प्रोपाइल इथर, याला काय वाचणार डाय प्रोपाइल इथर. सो जुन्या केमिस्ट्रीमध्ये किंवा कॉमन नेममध्ये आपण दोन्ही हायड्रोकार्बनचं नाव लगातार घेतो. नियम काय पाळतो अल्फाबेटिकल ऑर्डर, नियम काय पाळतो अल्फाबेटिकल ऑर्डर. आलं का लक्षात. आणि OCच्या MCQs मध्ये असेही क्वेश्चन असतात कॉमन नेम सांगा, म्हणून तर तुम्हाला काही स्ट्रक्चर पाठ करायला लावले मी. लक्षात आलं का बाळांनो. आणि IUPAC नुसार इथं काय करायचं, हा एक हायड्रोकार्बन, हा एक हायड्रोकार्बन ज्याच्याकडे कार्बनची संख्या जास्त, ज्याच्याकडे कार्बनची संख्या जास्त त्याचं नाव केव्हा घ्यायचं नंतर, आणि ज्याच्याकडे कार्बनची संख्या कमी त्याचं नाव केव्हा घ्यायचं आधी. आलं का लक्षात. मग याला नाव देताना हा आहे प्रोपाइल, हा आहे मिथाइल, याच्याकडे किती कार्बन आहे 1, प्रोपाइलकडे किती आहे 3. मग मी याला वाचणार मिथॉक्सी, मिथॉक्सी प्रोपेन. काय वाचणार याला मी मिथॉक्सी प्रोपेन. नेम समजा मी वाचणार मिथॉक्सी, मिथॉक्सी प्रोपेन. आलं का लक्षात तुम्हाला मिथॉक्सी प्रोपेन. हे IUPAC नेम. इथरच्या अभ्यासात आपल्याला सर्वात पहिलाच टॉपिक आहे प्रिपरेशन ऑफ इथर. कोणता टॉपिक आहे पोरांनो प्रिपरेशन ऑफ इथर. प्रिपरेशनची जी पहिली मेथड आहे इथरची, प्रिपरेशनची जी पहिली मेथड आहे इथरची, जी पहिली मेथड आहे इथरची त्याला आपण म्हणतो डिहायड्रेशन. काय म्हणतो त्याला आपण डिहायड्रेशन. डिहायड्रेशन, डिहायड्रेशन करताना, डिहायड्रेशन करताना एक महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, तो जस्ट थोडा नंतर सांगतो. आधी इथं आपण वापरणार 2 प्रकारचे ॲसिड्स, एक तर असेल कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड किंवा दुसरं असेल, एक असेल कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आणि दुसरा असेल फॉस्फरिक ॲसिड. दुसरा कोणता असेल फॉस्फरिक ॲसिड. सो 1 बाय 1 पॉईंट क्लिअर करायचे आपल्याला. रिॲक्शन लिहिण्याच्या आधी पहिल्या मेथडला आपण म्हणणार डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. काय म्हणणार त्याला आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. सो डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये शब्द लक्षात ठेवा हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय OH ग्रुप ऍड करणे आणि OH ग्रुप काढून घेणे म्हणजे काय डिहायड्रेशन. OH ग्रुप ऍड करणे म्हणजे काय हायड्रेशन, OH ग्रुप काढून घेणे म्हणजे काय डिहायड्रेशन. आलं लक्षात हायड्रेशन अँड डिहायड्रेशन. सो पहिली मेथड कोणती प्रिपरेशनची डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. कोणती मेथड आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. याच्यामध्ये
लक्षात ठेवायचं डिहायड्रेशनचे 3-4 कॉमन रिएजंट आहेत. परवाच्या लेक्चरला पण बोललो होतो मी तुम्हाला. तर त्यातले 2 रिएजंट सर्वात जास्त वापरले जातात काय करण्यासाठी? डिहायड्रेशन करण्यासाठी. काय करण्यासाठी? डिहायड्रेशन करण्यासाठी. त्यातला पहिला आहे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आणि दुसरा आहे फॉस्फरिक ऍसिड H3PO4 फॉस्फरस ऍसिड. दुसरा आहे फॉस्फरस ऍसिड H3PO4. पहिला पॉइंट हा लक्षात ठेवा. सेकंड, इथं टेम्परेचर खूप महत्वाचा रोल प्ले करेल ह्या मेथडमध्ये. 3-4 डिग्रीचा फरक आणि प्रॉडक्ट बदलेल. त्यामुळे इथं एंट्रन्स पॉईंट व्हेरी शुअर, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी 2 रिॲक्शन समजवेलच. आधी समजावून घ्या. इथं लो, थोडंसं लो, मी असं म्हणत नाही की रिॲक्शनचं टेम्परेचर लो. जे 2 टेम्परेचर आहे त्याच्यातलं लो टेम्परेचर म्हणजे पहिलं टेम्परेचर T1, दुसरं टेम्परेचर कोणतं? T2. हा जर वापरला तर डिहायड्रेशन नंतर तुम्हाला मिळेल इथर. काय मिळेल तुम्हाला? इथर. आणि हे टेम्परेचर जर वापरलं तर तुम्हाला मिळेल अल्किन. तुम्हाला काय मिळेल? अल्किन. कन्फ्युजिंग पॉइंट आहे टेम्परेचरच्या आधारावर आणि फक्त 3-4 डिग्रीचाच फरक आहे. त्यामुळे आवर्जून हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आणि हे पण लक्षात ठेवा, तुम्हाला अल्किन ज्या टेम्परेचरला मिळेल तेव्हा याचा अर्थ असा होत नाही की सर्व अल्किनच मिळेल. तुम्हाला मिक्सचर मिळेल कोणाचं? इथर आणि अल्किनचं. आणि मेजर प्रॉडक्ट कोण ठरेल? अल्किन. मेजर प्रॉडक्ट कोण ठरेल गुरांनो? अल्किन. हा पॉईंट चुकून विसरायचा नाही. हा पॉईंट चुकून विसरायचा नाही. मेजर प्रॉडक्ट कोण ठरेल गुरांनो? अल्किन. सो डिहायड्रेशन ऑफ इथर्स, डिहायड्रेशन ऑफ इथर्स याच्यामध्ये आपल्याला हे 2 पॉईंट IMP पॉईंट म्हणून लक्षात ठेवायचे. पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे डिहायड्रेटिंग रिएजंट्स. काय म्हणालो यांना आपण? डिहायड्रेटिंग रिएजंट्स मधले मोस्ट कॉमन आणि पॉवरफुल रिएजंट कोणते आहेत? सल्फ्युरिक ऍसिड अँड फॉस्फरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड अँड फॉस्फरिक ऍसिड. दुसरा पॉईंट काय लक्षात ठेवा, ह्या 2 टेम्परेचर्स मध्ये थोडासा फरक राहील, मात्र प्रॉडक्ट पूर्णपणे ड्रॅस्टिकली बदलतील. या दोघांपैकी लोअर टेम्परेचरला तुम्हाला काय मिळेल? इथर. आणि थोड्याशा हाय टेम्परेचरला काय मिळेल तुम्हाला? मिक्सचर ऑफ अल्किन अँड इथर्स. काय मिळेल तुम्हाला? मिक्सचर ऑफ अल्किन अँड इथर्स किंवा वेगवेगळे अल्किन्स किंवा वेगवेगळे अल्किन्स. आलं लक्षात? मग त्या दुसऱ्या वाल्या टेम्परेचरला तुम्हाला मेजर प्रॉडक्ट कोण राहील? अल्किन्स. मेजर प्रॉडक्ट कोण राहील? अल्किन्स. येते का लक्षात? मेजर प्रॉडक्ट कोण राहील पोरांनो? अल्किन्स. हे 2 पॉईंट. आणि मग त्याचं त्यांनी एक उदाहरण दिलंय, परंतु आपण आधी त्याची जनरल रिॲक्शन लिहूया. आणि सर्वात महत्वाचा तिसरा पॉईंट, इथं तुम्हाला ही मेथड केव्हा वापरायची आहे? सिमेट्रिकल इथर्स साठी. केव्हा वापरायची पोरांनो? सिमेट्रिकल इथर्स. सो माझ्यावर रिपीट बोला. सो इथर्स ही जनरल कुंडली. काय स्टार्ट केलं आपण? मेथड्स ऑफ प्रिपरेशन. त्यातला पहिला पॉईंट कोणता? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. द स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट्स कोणते आहेत? सल्फ्युरिक ऍसिड अँड फॉस्फरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड अँड फॉस्फरिक ऍसिड. याच्यातला दुसरा महत्वाचा पॉईंट काय? ह्या 2 टेम्परेचर मध्ये फरक कसा असेल? खूप कमी. लोअर टेम्परेचरला काय मिळतील तुम्हाला? इथर्स. आणि हाय टेम्परेचरला काय मिळतील तुम्हाला? अल्किन ॲज मेजर प्रॉडक्ट. काय मिळतील? अल्किन्स ॲज मेजर प्रॉडक्ट. दुसरा पॉईंट काय लक्षात ठेवायचा? ही रिॲक्शन जनरली काय देईल तुम्हाला? सिमेट्रिकल इथर्स. काय देईल तुम्हाला? सिमेट्रिकल इथर्स. सो जनरल रिॲक्शन मध्ये चौथा पॉईंट कोणता येतो? अल्कोहोल्स. इथं असेल H2SO4. इथं असेल टेम्परेचर T1. इथं काय असेल? टेम्परेचर T1 जस्ट अराउंड 300 डिग्री केल्विन. जस्ट अराउंड 300 डिग्री केल्विन. त्याच्या आसपासचं टेम्परेचर ते इथं असणार. तुम्हाला मिळतील सिमेट्रिकल इथर्स. काय मिळतील पोरांनो? सिमेट्रिकल इथर्स. म्हणजे ROR ह्या प्रकारातले इथर मिळतील. ROR. 2 R ग्रुप आले. ते कुठून आले? तिथं किती ग्रुप होते? 2. आलं लक्षात? सेम. याच्यातली दुसरी रिॲक्शन जनरल. आपला मेन पॉईंट तर हा आहे, कारण आपण प्रिपरेशन ऑफ इथर शिकतो आहोत, पण त्याच्या जोडीला आपल्याला एक एक्स्ट्रा पॉईंट इथं जो मिळाला तो ही रिॲक्शन इथं लक्षात ठेवायची. इथं काय होणार? ROH. इथं सेम रिएजंट H2SO4. टेम्परेचर किती येईल? T2. आणि तुम्हाला मिळताना काय मिळेल? अल्किन. काय मिळेल तुम्हाला? अल्किन. मिळताना काय मिळेल पोरांनो तुम्हाला? अल्किन. सो पहिल्या मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर्स मध्ये आपल्याला हे 5 पॉईंट लगातार रेडी करायचे. आणि इथं लक्षात ठेवा, मेन रिॲक्शन करायची गरज उरत नाही. R ला तुमच्या सोयीने काही जोडा. इथं ब्युटेन लिहिला. इथं काय मिळेल तुम्हाला? ब्युटॉक्सी ब्युटेन. इथं तुम्ही पेंटेन लिहिला. इथं काय मिळेल तुम्हाला? आलं लक्षात ना? पेंटॉक्सी पेंटेन.
तर आपण काय मिळणार आहे प्रॉडक्ट सिमेट्रिकल इथर्स. प्रॉडक्ट काय मिळणार आहे सिमेट्रिकल इथर. आणि मेन पॉईंट काय लक्षात ठेवायचा ह्या दोन टेम्परेचर मधला फरक कसा असेल स्मॉल 2 4 8 10 डिग्रीचा. आलं लक्षात तुम्हाला. सो लोअर टेम्परेचरला इथर्स हाय टेम्परेचरला अल्किन्स. लोअर टेम्परेचरला इथर्स हाय टेम्परेचरला अल्किन. सो विलियमसन सिंथेसिस सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन that is Williamson synthesis. सर्वांचं लक्ष फळ्याकडे. इथं पुढे काही करण्याआधी दोन जनरल रिएक्शन आधी शांतपणे पाहायचे. दोन जनरल रिएक्शन आधी शांतपणे पाहायचे. त्या रिएक्शन्स पाहायच्या. तुम्हाला उरलेली सर्व पुस्तकामध्ये जवळपास 3-4 रिएक्शन त्यांचे मेकॅनिझम खूप सारी एक्स्ट्रॉर्डनरी बरोबर आहे. ही सर्व बाजूला करता येते फक्त दोन रिएक्शन्स मध्ये. सर्व पूर्ण कंटेंट दोन रिएक्शन मध्ये बसतं आणि त्याच्या जोडीला मी काय सांगतो तिकडे लक्ष द्यायचं. सो विलियमसन सिंथेसिस मध्ये सर्वात पहिली गोष्ट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा थोडासा संबंध येतो. इथं आपण सोडियम अल्कॉक्साइड आधी शब्द ऐका सर्व ऐका मी एक गोष्ट क्लिअर करेल 1 by 1 पॉइंट. आपण विलियमसन सिंथेसिस मध्ये अल्काइल हॅलाइड कोणाचा वापर करणार आहे कंपल्सरी अल्काइल हॅलाइड. त्या दोन रिएक्शन यांच्यापेक्षा सोप्या करून लिहून दाखवतो तुम्हाला मी एकत्र करून. सो आपला स्टार्टिंग असेल अल्काइल हॅलाइड कंपल्सरीली. स्टार्टिंग असेल अल्काइल हॅलाइड कंपल्सरीली. अल्काइल हॅलाइड बरोबर रिएक्शन दोन प्रकारे होईल. पहिला प्रकार इथं आपण वापरणार सोडियम अल्कॉक्साइड. काय वापरणार इथं आपण सोडियम अल्कॉक्साइड. आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण इथं वापरू शकतो सोडियम. इथं अल्केन जोडला दुसरा कोण जोडला जाऊ शकतो अरिन. कोण जोडला जाऊ शकतो अरिन. एक तर अल्केन असेल किंवा एरोमॅटिक रिंग असणार. एक तर अल्किन असेल किंवा काय असेल एरोमॅटिक रिंग असेल. सो सोडियम अल्कॉक्साइड म्हणजे नीट समजावं म्हणून हवं तर असं लिहितो मी. सोडियम इथं पुढे जोडलेला असेल अल्काइल ग्रुप. काय जोडलेला असेल अल्काइल ग्रुप. इथं असेल सोडियम कोण जोडलेला असेल एरोमॅटिक ग्रुप. कोण जोडलेला असेल एरोमॅटिक. आलं लक्षात. सोडियम अल्कॉक्साइड और सोडियम एरॉक्साइड. सो ते तुम्हाला थोडंसं इरिटेटिंग वाटेल लक्षात ठेवायला सोपं लक्षात ठेवा. सोडियम बरोबर अल्काइल ग्रुप किंवा सोडियम बरोबर एरोमॅटिक ग्रुप. इथं कधीच एरोमॅटिक ग्रुप नसणार कंपल्शन लक्षात ठेवा. इथं कधीच एरोमॅटिक ग्रुप नसणार कंपल्शन लक्षात ठेवा. इथं नेहमी अल्काइल ग्रुपच असेल. कोण असेल अल्काइल ग्रुप. लगेच एक एक्सेप्शन लक्षात ठेवा. इथं जर तुम्ही एरोमॅटिक ग्रुप वापरला तर तुम्हाला रिझल्ट हा अल्किन्स मिळतो. काय मिळतो अल्किन्स. मिक्सचर ऑफ व्हेरियस अल्किन्स. काय मिळतो मिक्सचर ऑफ व्हेरियस अल्किन्स. फक्त काय केलं तर तुम्ही इथं अल्काइल ग्रुप काढला तर लक्षात. सो स्टार्टिंग कंपाऊंड कंपल्सरी कोण आहे अल्काइल हॅलाइड. त्यानंतर सोडियम अल्कॉक्साइड किंवा सोडियम इथं पुढचा ग्रुप कोणता आहे अराइल. कोणता ग्रुप येईल अराइल ग्रुप येईल. सो ह्या दोघांच्या रिएक्शनवर इथं तुम्हाला दोन पण इथरच मिळतील. कोणत्या प्रकारातले हा वापरला तर तुम्हाला इथर जे मिळेल ते ROR म्हणजे त्याला आपण म्हणूया डाय अल्कॉक्सी इथर. काय मिळेल तुम्हाला डाय अल्कॉक्सी इथर. म्हणजे इथं तुम्हाला दोन्ही ग्रुप काय मिळतील सेम. दोन्ही ग्रुप काय मिळतील सेम. या प्रकारामध्ये इथं तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळेल तिथं एका ठिकाणी RO ठिकाणी असेल अराइल. म्हणजे वरती तुम्हाला मिळाला सिमेट्रिकल इथर खाली मिळाला तुम्हाला असिमेट्रिकल इथर. त्यातील स्पेशल पॉइंट काय असिमेट्रिकल इथर मध्ये एक कोण असेल एरोमॅटिक ग्रुप एक कोण असेल अल्काइल ग्रुप. एक कोण असेल एरोमॅटिक ग्रुप एक कोण असेल अल्काइल ग्रुप. येते का लक्षात व्यवस्थित. सो ह्या एवढाच फॉर्मॅट लक्षात ठेवा. तुम्हाला पूर्ण विलियमसन सिंथेसिस माहित होतं या फॉर्मॅटवर आणि त्याला जोडीला फक्त एक शब्द जोडायचा द मेकॅनिझम ऑफ रिएक्शन. मेकॅनिझम ऑफ रिएक्शन हा असेल SN2. कोणता मेकॅनिझम असेल हा SN2. मेकॅनिझम ऑफ रिएक्शन कोणता आहे पोरांनो SN2. हा पॉइंट याच्यावर लक्षात ठेवा SN2. आणि लगेच आता बघा आयडिया कशी करायची. बोर्डात 3 ते 5 मार्काचा प्रश्न आहे किंवा एंट्रन्स मध्ये याच्या संबंधित काहीतरी वेगळंच विचारलंय. एक कॉमन सेन्स कसा वापरायचा. तुम्हाला काय माहिती आहे ही रिएक्शन कोणती आहे SN2. मग आता पूर्ण SN2 रिएक्शन आणि SN1 रिएक्शन आपण पहिल्या धड्यात शिकलोय. कुठे अल्काइल हॅलाइड्स हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये.
मग तिथं आपण SN2 SN विषयी सर्व माहिती आहे आपल्याला, तिथं आपल्याला काय करता येईल, अप्लाय करता येईल. जसं तसं SN2 मध्ये आपण काय शिकलो होतो की रिॲक्शनचा मेकॅनिझम किती स्टेपमध्ये होतो, 2. रिॲक्शनचा मेकॅनिझम किती स्टेपमध्ये होतो, 2. एका स्टेपमध्ये एक न्यूक्लिओफाईल सोडून जाते, सेकंड स्टेपला दुसरी न्यूक्लिओफाईल येऊन. लक्षात आलं का तुम्हाला, SN2 आणि SN1? एकदा रिपीट करा माझ्याबरोबर, अटेंटिव्ह राहू दे चालू. इथं अँसर, मोठं अँसर कसं तयार करणार, बरोबर, नीट लक्षात घ्या. सुरुवातीला तुम्ही हे जे पाहतायत हे शब्दामध्ये लिहून टाकलं, त्यानंतर ही जनरल स्ट्रक्चर लिहून टाकायचं, जास्त थेरी लिहायची गरज नाही. मग इथं स्पेशल पॉईंट कोणता आहे, SN2. इथं स्पेशल पॉईंट कोणता आहे, SN2. आता SN2 SN विषयी आपल्याला काय काय माहिती आहे. SN2 ला आपण SN2 काय म्हणतो, द ऑर्डर इज 2. ऑर्डर इज 2. मग आता SN2 विषयी आपल्याला सर्वात मुख्य गोष्टी काय काय माहिती आहेत. SN2 मेकॅनिझम म्हणजे सिंगल स्टेप बट डिपेंडिंग ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ. सिंगल स्टेप बट डिपेंडिंग ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ. SN1 म्हणजे 2 स्टेप बट डिपेंडिंग ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1. इथं शब्द कोणता आला, SN2. मग सिंगल स्टेपमध्ये काय होतं, एक न्यूक्लिओफाईल सोडून जाते, सायमल्टेनियसली दुसरी न्यूक्लिओफाईल येऊन जॉईन होते. तुम्हाला आठवा, हाफ चार्ज ते सर्व समजवलं होतं. लक्षात, ते एवढं सांगण्याची आता गरज नाही. सो इथं सोडून जाईल एक न्यूक्लिओफाईल, म्हणजे कोण सोडून जाईल, हॅलोजन. कोण सोडून जाईल, हॅलोजन. हॅलोजन जेव्हा सोडून जाईल तेव्हा इथला ग्रुप काय करेल, बॅक साईड अटॅक. मग तुम्हाला इथे SN2 साठी 3-4 पॉईंट कसे वाढवायचे, कान देऊन ऐकायचं. अबोव रिॲक्शन is of SN2 mechanism, that is it depends on concentration of alkyl halide as well as alkoxide. किंवा याचं नाव लिहायचं. पहिला पण तिथलंच फक्त कॉपी केला तुम्ही. आपण असं जनरल काय लक्षात ठेवतो, SN2 मेकॅनिझम किती यांच्यावर डिपेंड करतो, 2 कॉन्सन्ट्रेशनवर. एक याचं असणार, एक याचं असणार. आपले 2 पॉईंट वाढले, त्या खाली लिहायचं ॲज अकॉर्डिंग टू SN2 mechanism, according to SN2 mechanism, the halide group leaves the carbon. Halide group leaves the carbon. That is, halogen is the living nucleophile. Halogen is the living nucleophile. Simultaneously, the alkyl group have a backside attack. Alkyl group have a backside attack. Thus we obtain symmetrical ethers. आणि मग पुढे जे दिसते तेच लिहायचं. म्हणजे या 4 गोळी कशामुळे वाढल्या, फक्त एका शब्दामुळे, SN2. SN2 मुळे आपल्याला अशाही 2 गोष्टी माहिती आहेत. ऑर्डर काय, 2. सो रिॲक्शनचा स्पीड कशावर डिपेंड करतो, 2 कॉन्सन्ट्रेशन. तो पॉईंट पहिला लिहून टाकायचा. दुसरा काय प्रकार माहिती आहे, रिॲक्शन होते कशी, लिव्हिंग न्यूक्लिओफाईल सायमल्टेनियसली अटॅकिंग न्यूक्लिओफाईल. लिव्हिंग न्यूक्लिओफाईल सायमल्टेनियसली अटॅकिंग न्यूक्लिओफाईल. मग लिव्हिंग न्यूक्लिओफाईल इथं आहे कोण, हॅलोजन. अटॅकिंग न्यूक्लिओफाईल हा इथं आहे कोण, अल्काइल ग्रुप और आराइल ग्रुप. अल्काइल ग्रुप और आराइल ग्रुप. त्याचे 2 वाक्य तयार झाले. मग आपलं 5 मार्काचा आन्सर आहे, 3 मार्काचा येऊ का 5, पूर्ण आन्सर. आधी इंट्रोडक्शनमध्ये दिस मेथड विल्यमसन सिंथेसिस इज यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ इथर्स. containing alkyl group and aryl group. ते लिहून टाकलं. त्यानंतर जनरली वी कॅन कन्क्लूड द रिॲक्शन ॲज, हे जसं तसं लिहून टाकायचं. त्याखाली अबोव रिॲक्शन इज कंडक्टेड अकॉर्डिंग टू SN2 mechanism, hence its speed depends on the concentration of both, that is alkyl halide or NAR and NaAr. ते लिहून टाकलं. त्याच्या खाली according to SN2 mechanism, the halogen nucleophile leaves the carbon. At the same time, alkyl or aryl group have a backside attack. Thus, reaction is conducted in single step. आणि मग त्याच्या खाली फॉर एक्झाम्पल, याचं एक एक्झाम्पल खाली लिहायचं, याचं एक एक्झाम्पल खाली लिहायचं. एक्झाम्पल लिहिण्यामध्ये काहीच दम नाही, सोपी गोष्ट आहे. अल्काइल हॅलाइड आहे तर लिहा काही पण. फॉर एक्झाम्पल इथाइल क्लोराईड, काय घेतलं इकडे आपण, इथाइल क्लोराईड. अल्काइल ग्रुप कोण आला, इथाइल. हायड्रोजन कोण आला, क्लोरीन. झाला पहिला रिॲक्टंट तयार. सोडियम अल्कॉक्साईड, इथं काय घेतलं होतं तुम्ही, इथाइल. तिथं पण काय घ्या, इथाइल. सोडियम त्याला कोण जोडा, इथाइल. तुमचा काय आला, प्रॉडक्ट. सेम इयर. आयडिया लक्षात आली का. आणि विल्यमसन सिंथेसिस कुठे होणार नाही तर सेकंडरी टर्शरी अल्काइल हॅलाइड्स. कुठे होणार नाही, सेकंडरी टर्शरी अल्काइल हॅलाइड्स.
इथं होणार नाही. तिथं झालं तर काय मिळेल, मिक्सचर ऑफ अल्किन्स. तोच पॉईंट इकडे पण, मिक्सचर ऑफ अल्किन्स. आता आठवा, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्काइल हॅलाइड कोणाला म्हणतात, कार्बन. एक कोण जोडला, हॅलोजन. इकडे जर ग्रुप्स असतील, या कार्बनला इकडे ग्रुप जर असतील तर त्याला आपण काय म्हणणार, सेकंडरी टर्शरी काय जे असेल ते. म्हणजे प्रत्येक गोष्ट लिहून ते स्ट्रक्चर काढून नाही पाहायचं, कॉमन सेन्स. असं असेल तरच हे होणार, हे नसेल तर काय होतील तयार, अल्किन्स. मग काय विचारू द्या, हे नसेल तर काय तयार होतील पोरांनो, अल्किन्स. बाकी काय विचारू द्या. समजा इथं तुम्हाला अल्काइल हॅलाइडच्या ऐवजी अराइल हॅलाइड दिला तर काय मिळतील, अल्किन्स. इथं प्रायमरी राहील, इथं कंपल्सरी कोण राहील, प्रायमरी. इथं सेकंडरी टर्शरी अल्काइल हॅलाइड असले तर अल्किन्स. अरे उदाहरण लक्षात आलं का. सो विल्यमसन सिंथेसिस ही खूप हाय वेटेज दिला जातो या पॉईंटला. एंट्रान्समध्ये पण क्वेश्चन पॉसिबल आहे, बोर्डात पण लॉंग क्वेश्चन, आणि पुस्तकामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण पेज पुस्तकामध्ये डिस्कशन त्याच्यावरच आहे. कुठे गेलं ते, डिस्कशन त्याच्यावरच आहे. आलं लक्षात पोरांनो. सर्व गोष्टी बाजूला करा, हे आपलं टेक्निक. जे दिसते तीच रिॲक्शन लिहायची. हे स्ट्रक्चर एकदा लिहायचं, खालच्या 4 ओळींमध्ये कोण सांगायचा, एसेन्शियल मेकॅनिझम, आणि या स्ट्रक्चरच्या आधारावर खाली 2 काय लिहून टाकायचे, एक्झाम्पल्स. काय लिहून टाकायचे, एक्झाम्पल. सेम यालाच कॉपी करायचं. एक्झाम्पल लिहिले आणि शेवटची ओळ काय लिहायची, दिस विल्यमसन सिंथेसिस इज ॲप्लिकेबल फॉर ओनली प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स. If we use secondary or tertiary alkyl halides or aryl halides, we obtain mixtures of alkenes as a product. Mixtures of alkenes as a product.